नमस्कार. इतिहासात ना काही तारखा खूप खास असतात. म्हणजे त्या फक्त कॅलेंडरवरचा एक दिवस नसतात, तर त्या अख्ख्या साम्राज्याचं भविष्य ठरवतात. आज आपण अशाच एका तारखेबद्दल बोलणार आहोत. 7 मार्च. याच तारखेने मराठ्यांच्या इतिहासाला एकापेक्षा जास्त वेळा आणि खूप मोठ्या कराटण्या दिल्यात. तर मग चला इतिहासाची पानं जरा चाळून बघूया आणि हे समजून घेऊया की हा एकच दिवस 7 मार्च मराठा साम्राज्याच्या उदयापासून ते त्यांच्या शौर्यापर्यंत आणि वारसापर्यंत इतका महत्त्वाचा कसा ठरला. सगळ्यात आधी जाऊया थेट 1647 साली. तेव्हा शिवाजी महाराजांचं वय होतं फक्त 17 वर्ष आणि त्याच वयात त्यांनी एक असं पाऊल उचललं ज्याने इतिहास घडवला. म्हणजे बघा, हा फक्त एक किल्ला जिंकण्यापुरता विजय नव्हता. नाही, हे तर होतं स्वराज्याच्या पायाभरणीचं प्रतीक. स्वतःच्या राज्याचं स्वप्न, त्या स्वप्नाची ही पहिली ठिणगी होती असं म्हणायला हरकत नाही. आणि 7 मार्चला तोरणा जिंकल्यावर काय झालं माहितीये? जणू काही डॉमिनोज इफेक्ट सुरू झाला. एका विजयाने दुसरा विजय खेचून आणला. एका मागोमाग एक महत्त्वाचे किल्ले मराठ्यांच्या ताब्यात येऊ लागले आणि त्यांची सत्ता ती आणखीनच पक्की झाली. म्हणूनच तोरणा किल्ला हा फक्त दगडमातीची वास्तू नव्हता, ते तर स्वराज्याचं जणू प्रवेशद्वार होतं. एक मंगळ तोरण, ज्यातून एका नव्या युगाची सुरुवात होणार होती. पण गोष्ट इथेच संपत नाही. ज्या दिवशी हा विजयाचा सूर्य उगवला त्याच दिवशी एक मोठी हानीसुद्धा झाली. एक आठवण की प्रत्येक सुरुवातीसोबत कुठेतरी शेवटही असतोच. हे उद्गार आहेत शिवाजी महाराजांचे गुरु आणि पालक दादोजी कोंडदेव यांचे. त्यांच्या शेवटच्या क्षणी ते आपल्या आयुष्यभराच्या सेवेकडे आणि त्यांच्या लाडक्या शिवबाच्या उज्ज्वल भविष्याकडे पाहत होते. आणि योगायोग बघा, त्याच दिवशी म्हणजे 7 मार्च 1647ला दादोजी कोंडदेव यांनी जगाचा निरोप घेतला. गुरूंचं छत्र हरपलं आणि शिवाजी महाराजांच्या आयुष्याला एक मोठं वळण मिळालं. आता स्वराज्याचं स्वप्न एकट्याच्या खांद्यावर घेऊन पुढे जायचं होतं. सगळीच जबाबदारी आता त्यांच्यावर होती. बरं, आता थोडं पुढे जाऊया. थेट 1673 साली. इथे पुन्हा एकदा 7 मार्च हा दिवस इतिहासातल्या एका अविश्वसनीय धाडसी पराक्रमाचा साक्षीदार बनला. मोहीम होती अभेद्य, जिंकण्यास अत्यंत कठीण असा पन्हाळा किल्ला परत मिळवण्याची. खरं तर हे काम जवळपास अशक्यच होतं. पण कोंडाजी फर्जंद नावाचा एक जिगरबाज मावळा होता, जो कोणत्याही आव्हानाला सामोरे जायला तयार होता. आणि या अशक्य वाटणाऱ्या मोहिमेसाठी सैन्य किती होतं? तर फक्त 60 निवडक मावळे. हो, फक्त 60. आणि त्यांच्यासमोर किल्ल्यावर ठाण मांडून बसलेली होती 2500पेक्षा जास्त सैनिकांची फौज. विचार करा, 60 विरुद्ध 2500. पण झालं काय? फक्त 3 तासांत त्या 60 मावळ्यांनी जे अशक्य वाटत होतं ते शक्य करून दाखवलं. पन्हाळा जिंकला गेला. ही घटना म्हणजे मराठा योद्ध्यांचं धाडस आणि त्यांची युद्धनीती किती जबरदस्त होती याचा उत्तम पुरावा आहे. चला, आता पुन्हा वेळ बदलतीये. वर्ष आहे 1680 आणि पुन्हा एकदा तारीख आहे 7 मार्च. पण आता लक्ष रणांगणावर नाहीये, तर ते आहे स्वराज्याच्या भविष्याकडे, घराण्याच्या वारस्याकडे. या दिवशी शिवाजी महाराजांनी त्यांचे धाकटे पुत्र राजाराम महाराज यांची मुंज केली. आता मुंज म्हणजे फक्त एक धार्मिक विधी नव्हता, नाही, तर स्वराज्याचा वारसा सुरक्षित राहावा यासाठी महाराजांनी उचललेलं हे एक दूरदृष्टीचं पाऊल होतं. म्हणजे बघा, यातला मुख्य मुद्दा काय आहे, तर हे काम कोणत्याही लष्करी मोहिमेपेक्षा कमी महत्त्वाचं नव्हतं. उलट तेवढंच धोरणात्मक होतं. याने हे निश्चित झालं की स्वराज्याला एक स्थिर उत्तराधिकारी मिळेल. आणि आता आपण आपल्या कथेच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. थेट उडी मारूया 1760 साली आणि बघूया की 7 मार्च या दिवशी मराठ्यांची महत्वाकांक्षा कुठवर पोहोचली होती. आता बघा, काळ किती बदलला होता. शिवाजी महाराजांच्या काळातल्या लहान गनिमी काव्याच्या तुकड्या आता एका प्रचंड प्रोफेशनल सैन्यात बदलल्या होत्या आणि हे सैन्य एका मोठ्या देशव्यापी संघर्षासाठी तयार होतं. इथे मराठा सत्तेचा विस्तार किती झाला होता हे लक्षात येतं. सदाशिवराव भाऊंच्या नेतृत्वात तब्बल 48,000 सैनिक आणि त्यांच्यासोबत आधुनिक फ्रेंच तोफखाना. केवढी मोठी तयारी होती ही. आणि ध्येय होतं दिल्लीचं रक्षण आणि अब्दालीचा पराभव. 7 मार्चला सुरू झालेली ही मोहीम हे मराठा साम्राज्याच्या ताकदीचं आणि त्यांच्या महत्वाकांक्षेचं सर्वोच्च शिखर होतं. मराठ्यांची शक्ती आता त्यांच्या मूळ भूमीच्या कित्येक मैल दूर थेट अटकेपार पोहोचली होती. तर स्वराज्याची पायाभरणी आणि एका युगाचा अंत, अतुलनीय शौर्य आणि साम्राज्याचा विस्तार, या सगळ्या गोष्टी एकाच तारखेला घडल्या.
म्हणजे 7 मार्च ही फक्त एक तारीख नाहीये, तर जणू काही मराठा साम्राज्याच्या संपूर्ण प्रवासाचा एक आरसा आहे. हे सगळं पाहिल्यावर एक प्रश्न मनात येतोच, की इतिहास खरा स्वतःला पुन्हा पुन्हा घडवत असतो